बरं बरं बरं. अच्छा, नाही ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्यू. अनिल आउट ऑफ इंडिया आहे. कॉन्टॅक्ट होणं अवघड आहे. बाबा म्हणजे आता ऋषीने सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे. बिकॉज सोमवारी कृष्णकांत काकांना कोर्टात हजर करतील आणि परवा रविवार आहे. सो एकच दिवस आहे फक्त. सुम्या चल माझ्या बरोबर. बाबा मी आलो. कामिनी कामिनी चला सांभाळा तिला. कामिनी ए बाळा रडू नकोस ग. हा रडू नकोस. तूच जर अशी हिंमत सोडलीस तर तुझ्या बाबांनी कुणाकडे बघायचं. आतापर्यंत धीराने सगळं केलंस ना. हा मग आता हात पाय घालून कसं चालेल सांग बरं. हे बघ सगळं ठीक होईल. देव ना आपली परीक्षा बघतोय. आता हार मानायची नाही. हा डोळे पुसा. काकू मला ना बाबांची खूप काळजी वाटते. मी खूप टेन्शन घेतलं या सगळ्या गोष्टींचं. त्याच्या तब्येतीला काही झालं ना तर काही होणार नाहीये काकांना. कामिनी आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आणि तू बघ कृष्णकांत काकांना बाहेर काढण्याचं सोल्युशन ना असं पटकन सापडेल आपल्याला. काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल. प्लीज सध्या ना यू जस्ट हॅव टू स्टे पॉझिटिव्ह. प्लीज अगदी छोटासाही वाईट विचार स्वतःच्या मनात आणू नकोस तू. आम्ही सगळे आहोत ना. आणि काय ग तुला विश्वास नाहीये का आमच्यावर. नाही ग असं. रिलॅक्स. रडू नकोस. हा होईल सगळं ठीक. सर इन्स्पेक्टर वारकेंचा फोन आहे. हॅलो वारके साहेब. हो तुमचे आभार मानायला हवेत. आज तुमची फार मदत झाली आम्हाला. रेवडेकरांनी तुम्हाला सांगितलं असेलच. हे बघा माझं एवढंच म्हणणं आहे की त्या म्हाताऱ्याला जामीन मिळता कामा नये. वारके साहेब अहो माझ्यापेक्षा कायदा तुम्हाला जास्त कळतो. दिला शब्द. जितके दिवस तो आत तितकं तुमचं बक्षीस जास्त. दिलीमा मला कामिनीची खूप काळजी वाटते. मी एक काम करू का. मी जाऊन बोलू का तिच्याशी. नाही नको. नीतू आहे ना तिच्या बरोबर. कामिनी अहो जयदेश कामिनी कुठं. राजेशजी काय झालं. नाही टेन्शन घेण्यासारखं काही नाही हो. तिला जरा बोलवता का. हो नाग्या जा तर खालती घेऊन ये. राजेशजी हा. काय झालं नेमकं. नाही म्हणजे हे बघा काही वाईट बातमी असेल ना तर प्लीज कामिनीला आत्ता सांगू नका. ती खूप डिस्टर्ब आहे आणि सतत रडते ती. अहो नाही हो टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी काय झालं काका. कामिनी बेटा माझा एक कोल्हापूरचा वकील मित्र आहे जावडेकर म्हणून. त्याला मी फोन केलता. त्याला मी समजा हे कृष्णकांतजींच्या अटके बिटकेबद्दल सांगितलं तर तो म्हणला सोमवारपर्यंत थांबायची गरज नाही. त्यांना उद्याच जामीन मिळू शकतो. काय खरंच. हा जे कायद्यात तरतूदच आहे तशी. ते स्पेशल मॅजिस्ट्रेट असतं की नाही तिथं अर्ज केला ना की त्यांना उद्याच्या उद्या सोडतील म्हणला. हे फारच छान झालं. आपण उद्याच्या उद्या हे करूया. साधारणपणे किती खर्च येईल. 50,000 जामीन लागेल म्हणले.
50,000? पण काका माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत. म्हणजे घरालाही सीड लागलेलं आहे आणि एका रात्रीत एवढे पैसे कसे शक्य होतील? कामिनी, अगं टेन्शन काय घेतेस तू? आम्ही सगळे आहोत ना. आणि तसंही ना, मी इतक्यात एक असाइनमेंट केली होती, त्याचे पैसे पण मला नुकतेच मिळालेत. सो बँकेत 25,000 असतील आणि उरलेले 25 आपण मॅनेज करूया. रिलॅक्स या. पैसा पैसा काय घेऊन बसली हा? मग थँक्यू सो मच. रिशा, कुठं आहेस तू? हे बघ, तू ताबडतोब घरला ये. अरे नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. तू घरला ये तर खरं. हा, मग सांगतो. नाही नाही, त्याची काही गरज नाही रे. तू ये आता. हा अरे वा, दॅट्स ग्रेट न्यूज. हा. म्हणजे कृष्णकांत सर उद्या आपल्या सोबत असतील. होय. ऋषी, उद्या पहिल्यांदा आपल्याला स्पेशल मॅजिस्ट्रेटकडे जायचंय. कामिनी, डोंट वरी, सगळं ठीक होईल. इनफॅक्ट तुझ्यासोबत उद्या मी येणार आहे. ओके आपण ऋषा, ते डिमांड ड्राफ्टचं विसरू नका. बाबा, डिमांड ड्राफ्ट कितीचा आहे? 50,000. त्यापैकी 25,000 नीतू देते. उरलेले 25,000 मी कसे उभे करणार आहे मला खरंच कळत नाहीये ऋषी. आणि जर फक्त त्या 25,000साठी जर मी बाबांना नाही सोडवू शकले तर आय एम सॉरी कामिनी. पैशांच्या बाबतीत मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. ऋषी, प्लीज प्लीज, मला ऑलरेडी खूप गिल्ट येतोय की मी तुला या महिन्याचा पगारही नाही देऊ शकले. कामिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण ऍक्च्युली माझ्याकडे काहीच सेव्हिंग्ज नाही आहेत. सॉरी मॅडम, ज्या स्पीडनं माझी कमाई झाली त्याच्या दुप्पट स्पीडनं ती कमाई संपली. मी पण काही मदत करू शकत नाही. कामिनी, हे घे माझ्याकडनं. म्हणजे माझा पहिला आणि शेवटचा पगार आहे 7,000 रुपये. अरे, गरज लागेल म्हणून काढून ठेवले होते. आता कामी आले की नाही. घे. काका प्लीज, नको नको, राहू दे. लक्ष्मीला नाही म्हणू नये. कामिनी, बघा, आमची लक्ष्मी आली. पैशांची व्यवस्था झालीये बाळा. ही घे उरलेली रक्कम. आई, तुला कसं कळलं? आणि कधी कळलं? अरे, तुझ्या बाबांचं बोलणं झालं ना वकिलाशी, तेव्हाच त्यांनी मला फोन केला होता की काही रकमेची तयारी ठेवावी लागणार आहे म्हणून. मग या एवढ्या वेळात मी केली जुळवाजुळव. अगं घे. अगं, थँक्यू सो मच काकू, खरंच थँक्स. ए, तुम्ही सगळेजण खरंच खूप मदत करताय मला. कामिनी, येडच आहे. चला, आता कृष्णकांत सरांना लॉकअप मधून बाहेर काढण्यापासून आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. हा. काय? अहो, काय झालं? हा? सांगा ना, काय झालं? बाबा, कुणाचा फोन होता? अरे, सिटी हॉस्पिटल मधून फोन होता. आपल्या नीतूला ऍक्सिडेंट झालाय.